नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रात्री पिहू नंदिनीकडे येते आणि नंदिनीला विचारते, तुला झोप लागत नाही का? आणि पिहू सांगते, तू सांगितले होते ना मला चित्र काढायला, ते चित्र मी काढले असे बोलून ते चित्र दाखवते. तेव्हा चित्र बघितल्यानंतर नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आपण पाहतो पिहू नंदिनीला बोलते, तुमच्या लग्नामध्ये तुम्ही आता सर्व हॅपी होता ना, आता मी सर्व काही सत्य सांगितल्यावर पुन्हा आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम्स होतील. आणि तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही जीवाकडे जाते आणि जीवाला बोलते, जर मला तुमच्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी समजल्या ज्यामुळे तुमचे आणि माझे जीवन बदलून जाईल तर मी काय करायला पाहिजे? तेव्हा जीवा तिला म्हणतो, तू तेच कर जे तुला योग्य वाटते आणि नेहमी सत्याची बाजू घ्यायला हवी. आणि तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही अतिशय रागाने वसू आत्याच्या समोर जाते. तेव्हा वसू आत्या ही अतिशय घाबरते आणि नंदिनीला मात्र खूप राग आलेला असतो व तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू देखील असतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये वसू आत्या कशा प्रकारे जीवा व नंदिनीचे त्याचबरोबर पार्थ आणि काव्याचे लग्न होण्याची जबाबदार आहे हे बघणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.